शिवसेनेला संपवणं हे कधी कोणाला जमलं नाही आणि जमणारही नाही असं निखिल वागळेंनी ठणकावून सांगितलं आहे. एकनाथ शिंदेंनी आजपर्यंत जे काही मिळवलं आहे ते फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंमुळेच त्यांना मिळालं आहे. मात्र शिंदेंना साथ देत आज ठाकरेंना संपवण्यासाठी भाजप सगळेच मार्ग वापरत आहे आणि शिंदे तर आता ठाकरेंच्या मुळावर उठले आहेत. भविष्यात शिंदेंना नक्कीच पश्चाताप होईल या सगळ्या गोष्टीचा. कारण की मित्रांनो, ज्या दिवशी भाजपाकडून शिंदेंचा वापर संपेल त्या दिवशी शिंदेंचा भाजपा कसा कार्यक्रम करेल हे कधीच कोणी सांगू शकत नाही. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंची सेना गिळंकृत करण्याची तयारी भाजपाने सुरू केली आहे. काँग्रेस आणि शिवसेना ही कधीही संपणार नाही. शिंदेंचा उपयोग फक्त मूळ शिवसेनेची मतं फोडणं, उद्धव ठाकरेंना पराभूत करणं यासाठीच आहे हे भाजपला कळलेलं आहे. त्यासाठीच त्यांनी शिंदेना फोडलं ना. खोके एवढे दिले कशाला, खोक्याचं राजकारण केलं कशाला भाजपने. शिवसेना कमजोर झाली तरच आपण वाढू शकतो. हिंदुत्वामध्ये दोन भागीदार नकोत, हिंदुत्वामध्ये एकच भागीदार राहायचा. तर शिवसेनेला फोडलं पाहिजे म्हणून त्यांनी फोडलं. भाजप मधला मराठी माणूस हा गुलाम मराठी माणूस आहे. भाजप हा मी पहिल्यापासून जे म्हणतोय शेटजी भटजींचा पक्ष आहे, हा लोढाचा पक्ष आहे. हा फडणवीसचा पण पक्ष नाहीये. हा मोदी, अमित शहा आणि मंगल प्रभात लोढाचा पक्ष आहे. फडणवीसचा ते आता वापर करून घेत आहेत. मुद्दा असा आहे, मग शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरेंची जे लोक आहेत हे लोक काय करणार आहेत आता पुढची 5 वर्ष. मराठी माणसांनी त्यांना सांगितलेलं आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही आमच्यासाठी लढा. भाजपने महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न केला तर लढा. आणि केवळ सभागृहात लढू नका, मैदानात येऊन रणांगणात येऊन लढा. हा संदेश मराठी माणसांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना दिलेला आहे. ज्यावेळी भाजप सारखी महाशक्ती समोर आहे, सगळी तंत्र वापरली जातात, तर अशा सगळ्या यंत्रणांचा वापर जो काँग्रेसच्या काळामध्ये होत नव्हता तो आता होतोय आणि शिवसेना संपवणं हे त्यांचं जे अंतिम आतलं उद्दिष्ट आहे. अशा वेळी टिकून राहणं हे ठाकरेंसाठी किती. शिवसेना संपवणं शक्य नाही, ठाकरे ब्रँड संपवणं शक्य नाही हे सिद्ध झालं ना मुंबईमध्ये. अरे शिंदे नसते तर तुम्हाला 100 जागाही मिळाल्या नसत्या. 2017 पेक्षा केवळ 4 जागा भाजपला जास्त मिळाल्या आहेत अमराठी मताच्या जोरावर. शिंदेमुळे तुम्हाला निदान बहुमत तरी गाठता आलं. म्हणजे मुंबईमध्ये प्रभाव कुणाचा आहे? मुंबईमध्ये प्रभाव हा उद्धव ठाकरेंपेक्षा बाळासाहेब ठाकरेंचा आहे हे सिद्ध झालं. म्हणजे शिंदेना जे काय मिळालं ते बाळासाहेबांमुळे नव्हे तर उद्धव ठाकरेंमुळे मिळालं. पण आज उद्धव ठाकरेंना खतम करण्यासाठी ते सर्व मार्ग वापरतायत. भाजप सर्व मार्ग वापरतायत, शिंदेही स्वतःला वापरू देत आहेत. मला असं वाटतं भविष्य काळात शिंदेना पश्चाताप होईल या सगळ्या गोष्टींचा. मराठी माणसाविरुद्ध गद्दारी केली, त्यांनी केली गद्दारी 2 वर्षापूर्वी 2.5 वर्षापूर्वी केली. खोके मिळाले असतील पण शिंदेची सगळी विश्वासार्हता हळूहळू संपणार आहे. आणि मी तुला आज सांगतो की ज्या क्षणाला भाजपला शिंदेचा उपयोग संपत आलेला आहे त्या क्षणाला ते शिंदेना अडगळीत टाकतील. आणि नवी मुंबईत तर गणेश नाईक थेट जेलमध्ये टाकण्याची भाषा करतायत. शिंदेना कंट्रोल करणं भाजपला काय अवघड नाहीये. शिंदेना कंट्रोल करण्यासाठी CBI आहे, ED आहे, इकडचा अँटी करप्शन ब्युरो आहे, सर्व वापरतील की. शिंदेचे हात कुठे स्वच्छ आहेत? भानगडीत फसलेले आहेत ते सगळीकडे. हा ते ड्रग्सचं स्कॅन्डल आहे. मला सांग, साताऱ्यामध्ये जाऊन मुंबईची क्राईम ब्रांच तिथे इन्व्हेस्टिगेट करते, तिथे धाड टाकते शिंदेच्या भावाच्या त्या रिसॉर्टच्या जमिनीवर. हे काय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय होतं का? गृहमंत्रीच आहेत ना देवेंद्र फडणवीस. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दोन्ही आहेत. तेव्हा हे देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानेच झालंय याची मला खात्री आहे. उद्याही होईल. SCB वाले जाऊन शिंदेच्या आणखीन कशावर धाड टाकतील. तेव्हा शिंदेचा उपयोग जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांना वापरलं जाईल. शिवसेना खतम करणं शक्य नाही ते आता सिद्ध झालेलं आहे. पण आणखीन शिवसेनेला धक्के द्यायला त्यांना वापरलं जाईल कदाचित. मी तुला सांगतो, शिवसेनेचे आणि मनसेचे जे 71 लोक निवडून आलेले आहेत त्यातले काही त्यांना फोडण्यासाठी सुद्धा भाजप हे सावध राहायला पाहिजे. उद्धव ठाकरेंनी आणि राज ठाकरे बरोबर त्यांना फोडण्यासाठी सुद्धा भाजप सगळे प्रयत्न करेल. मला एवढंच सांगायचंय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या नगरसेवकांना की अशा प्रकारे फुटून तुम्ही जर भाजपकडे जाल पैशाच्या लोभापायी तर ती
शिंदेसारखीच मराठी माणसाची गद्दारी ठरेल. मराठी माणसाने तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे. बरोबर. भाजपचा अगडबंब असा निवडणूक रणगाडा सगळीकडे जिंकत असताना मुंबईत त्याला काठावरचं बहुमत देऊन रोखण्याचं काम मराठी माणसांनी केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी शिवसेना बाजूला सारून भाजप ती सगळी सत्ता स्थानं हातात घेते. त्याच्यामध्ये मराठवाड्यातलं हे उदाहरण फार म्हणजे बोलकंय. संभाजीनगर सारख्या ठिकाणी आता शिंदे पण बाजूला, ठाकरे पण बाजूला, भाजपनं तिथं सत्ता हातात घेतली. कसं आहे, हा प्लॅनच आहे ना, हे कारस्थान आहे ना शिवसेना संपवण्याचं. आधी ठाकरेंना बाजूला करा, आधी शिवसेना फोडा, एक माणूस शिंदे आपल्या बरोबर घ्या, त्याला चुचकारा, त्याला सवलती द्या, त्याला सत्तेचा तुकडा द्या, मग ठाकरेंना आधी संपवा, मग शिंदेना संपवा. बरोबर. आता जे आहे ना, शिंदेना संपवा. आता शिंदेचा उपयोग झाला मुंबई महापालिकेत, आता पुढची 5 वर्ष काय गरज नाही शिंदेची मुंबईत. माझा असा प्रश्न आहे भाजपला, तुम्ही करताय का शिंदेचा महापौर? शिंदेनी मदत केली, बहुमत तुम्हाला मिळालं नसतं शिंदे नसते, कमिटी पण देणार नाही. शिंदे महापौर तर करा. म्हणजे हिंमत आहे का शिंदेची मागायची, आम्हाला महापौर पद द्या असं शिंदे म्हणू शकतात का? जरा ताटकडा दाखवून अमित शहाना सांगू शकतात का? अमित शहा म्हणतील आता तू घरी जा, तुझा उपयोग संपलेला आहे. मुद्दा असा आहे, मग 2029ला 100% भाजप हे आपल्याला बघायला मिळेल. आता लोक ह्याला कसा प्रतिसाद देत आहेत? लोकांना पर्याय मिळतो का? विरोधी पक्षांना मोठी संधी आहे पर्याय देण्याची. 24/7 भाजप काम करतं, कोणताच पक्ष करत नाही. प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेतली. प्रत्येक निवडणूक म्हणजे छोटी, माझं तर म्हणणं आहे सोसायटीची निवडणूक असेल ना तरी सुद्धा भाजपवाले गांभीर्याने घेतील, तिथे सुद्धा हिंदुत्व आणतील की आम्हाला म्हणजे आमचा कॅन्डिडेट आहे, हा हिंदुत्वाचा कॅन्डिडेट आहे, याला मत द्या वगैरे. मला हा प्रश्न या लोकांना विचारायचा आहे की पुढच्या काळामध्ये तुम्ही मुंबईकरांच्या महापालिकेतल्या ठेवी ज्या होत्या 92,000 कोटीच्या, त्या आणि कमी केल्या, 80,000 कोटीपर्यंत आणल्या. त्या ठेवींना कृपया हात लावू नका, त्या इमर्जन्सी यूज साठी असतात. त्याचा वापर आणीबाणीच्या प्रसंगी करायचा असतो. मला प्रश्न हा विचारायचा आहे की भाजप सत्तेत आलं वगैरे ठीक आहे, महापालिकेला लुटू नका, आमची महापालिका दिवाळ्यात काढू नका जशी पिंपरी चिंचवडची काढलीत. एवढंच मला चिंता या गोष्टींची वाटते. आम्ही बोलणार, आम्ही गप्प बसणार नाही, आम्ही तुमचे पैसे घेऊन शांत बसणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि मला मतदारांना पण सांगायचंय, बंद करा हे. श्रीमंत असो गरीब असो, पैसे घेऊन मत देणं हे बंद करा. यामध्ये लोकशाहीचे धिंडवडे निघतायत. आपल्याकडे रशियासारखी एकपक्षीय हुकुमशाही येऊ शकते, हा धोका ओळखा.